शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, लास्ट टाइम मी व्हिडिओ जे बनवले होते की त्यामध्ये म्हणजे बरेच आपण ऊसाचे सगळे सिरीज बनवत आहे आणि त्यामध्ये एक भाग बघितला होता की आपण बाबा की ड्रीपनं खताचं कसं मॅनेजमेंट करायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे, कारण का ड्रीपबद्दल बोलायचं तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, आपण ॲक्सेप्ट केलंच पाहिजे नवीन टेक्नॉलॉजीनुसार. पण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं येतं की सर आमच्या इथं ड्रीप नाही आहे आणि आम्ही पाटपाण्यावर खतं देतो, तर खताचं नियोजन कसं केलं पाहिजे ह्या गोष्टीवर आजचा व्हिडिओ बघत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही ते चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे. यासाठी जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, ह्यासाठी तुम्ही टचमध्ये राहा. त्याचसोबत बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही काम करतो आम्ही, तर तुमचे मित्र असतील, सहकारी असतील, ह्याच्यापर्यंत आमचा हा व्हिडिओ पोहोचवत जावा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. त्याचसोबत जे काही आम्ही बऱ्याच भागामध्ये काम करतो मार्गदर्शनाचं, बऱ्याच भागाने आमच्या हार्मोन्स आहेत खूप चांगले, ते अवेलेबल होतात आणि काही ठिकाणी ऑनलाईन देतो आपण. तर त्यासाठी तुम्ही आमच्या ऑफिसशी सुद्धा संपर्क करू शकता. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट मिळू शकते. ऑफिसचा नंबर वर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि फक्त ऑफिसचं टायमिंग हे सकाळी 9 ते 6 असतं. ह्या वेळेतच फोन करा, जेणेकरून तुम्हाला ते सहकार्य करतील. तर मेन मुद्द्याकडे येऊया. तर शेतकरी मित्रांनो, जसे की मी तुम्हाला सांगितलं की बाबा खतं कशा पद्धतीने दिली पाहिजेत, ड्रीप असेल तर. पण जर का आपल्याकडे ड्रीप नाही आहे तर त्याला काय पर्यायी व्यवस्था केली पाहिजे आपण आणि कशा पद्धतीने दिलं पाहिजे ह्याबद्दल आपण डीप जाऊया. तर शेतकरी मित्रांनो, जसे की नदी जवळ आहे, विहीर जवळ आहे किंवा पाण्याचा सोर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे आणि ड्रीप करता येत नाही, अशा ठिकाणी अजून पाटपाण्यावर केलं जातं. पण माझं म्हणणं आहे वैयक्तिक तुम्हाला सांगायचं म्हणजे जिथं जेवढं शक्य आहे तिथं तुम्ही ड्रीपवर जावा. शक्य नाही तिथं तुम्ही पाटपाणी ठीक आहे. आता पाटपाण्यामध्ये करत असताना शेतकरी मित्रांनो, मी गेल्या वेळेला सांगितले की बाबा खताचे प्रकार. तर खतामध्ये शेतकरी मित्रांनो जे काही केमिकल्स असतात तर त्याचे मातीच्या गोळ्यावर त्याचे बॉन्डिंग केलं जातात. युरिया सोडा, जे काही तुमचं 10-26-26 आहे, DAP आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आहे, MOP आहे, जे काही कॉम्प्लेक्स असतील, मिक्स खतं असतील, स्टेट खतं असतील, हे सगळे मातीचे गोळे असतात आणि त्याच्यावर ह्या केमिकलचा स्प्रे केला जातो. आणि ते ज्या वेळेला आपण ह्याच्यामध्ये टाकतो, जमिनीमध्ये टाकतो, म्हणजे काही क्लोराईड फॉर्म्युलेशनमध्ये असतात, तर त्याच्यावर ज्या वेळेला आपलं पाणी पडून आणि जे अभिक्रिया होऊन त्यातून ते आपल्या झाडांना लागू होत असतात. तर ही एक प्रोसिजर असते, हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. तर मगाशी मी गेल्याला तुम्हाला सांगितलंच आहे की बाबा पिकांना काय लागतं की NPK हे मेजर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोल लागतात. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, म्हणजे जसं आपल्या रोजच्या जेवणामध्ये भाजी, भाकरी, भात हा जो महत्त्वाचा घटक आहे, तसं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हे मोठ्या प्रमाणामध्ये लागतात. त्यानंतर लागतं कुठलं आपल्याला सेकंडरी न्यूट्रिएंट. त्यामध्ये काय येतं की सल्फर, मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट हे सेकंडरी न्यूट्रिशन आहेत. आणि त्यानंतर लागतं ते मायक्रोन्यूट्रिएंट लागतं. सेकंडरी म्हटलं की दही, दूध, ताक हा सेकंडरी न्यूट्रिशन आला. आणि लास्टचं म्हटलं आपण मायक्रोन्यूट्रिएंट, तर लोणचं, पापड, ठेचा जे तोंडी लावायला लागतं तसं मायक्रोन्यूट्रिएंट आहे, म्हणजे त्याचा रोल खूप छोटा आहे आपल्याला. तर त्या पद्धतीमध्ये खताचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करता आलं पाहिजे. तर मेजर लागतं NPK, त्यामध्ये पण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश ह्याचा पण बाबा 700-400 हा पर हेक्टरचा डोस आहे बऱ्यापैकी. तर या कॉम्बिनेशनमध्ये द्यावं लागतं. आता नायट्रोजनचा मेन रोल काय आहे की बाबा शेंडा कंटिन्यू चालू राहायला पाहिजे तुमचा, ह्याला गती लागली पाहिजे, डिफिशियन्सी भरून काढायला, फोटोसिंथेसिस क्रिया वाढायला हा नायट्रोजनचा रोल असतो. फॉस्फरसचा रोल बऱ्यापैकी काय, फुटवे चांगले काढायला, सकर्स यायला, बाकी छोटा रोल असतो. पण पोटॅशचा रोल मेजर काय, साईज वाढायला तुमचा, बाकी कंटिन्यू त्याला चालना द्यायला, हे पोटॅशचा रोल असतो. मग आपल्याला एकदा फुटवे तयार झाले तर वाढीच्या कालावधीमध्ये काय लागतात, N आणि K, म्हणजे झाड पूर्ण पुढे वाढीला आणि जाडी घ्यायला पाहिजे. हे दोन गोष्टी काम करतात. मग त्याच्याबरोबर तुमचं सल्फर असू दे, कॅल्शियम नायट्रेट असू दे, मॅग्नेशियम सल्फेट असू दे, हे काळुकीपणा येणं म्हणा तुमचं झाडामध्ये चांगली स्ट्रेंथ तयार करणं. कॅल्शियम नायट्रेट हे सेल वॉल डेव्हलपमेंटला खूप चांगलं करत असतं, म्हणजे जे तुमची कांडी असते तर ती कांडी मजबूत व्हायला पाहिजे, तर ह्यासाठी कॅल्शियमचा रोल खूप असतो. पण कॅल्शियम हे नायट्रेट फॉर्ममध्ये असतात, म्हणजे युरियाचे जे बॉन्ड्स असतात त्याच्यावर कॅल्शियमचा कोट असतो, त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट तयार झालेलं असतं. तर आपण त्या पद्धतीने कॅल्शियम नायट्रेटचा वापर करतो त्यामध्ये. तर अशा पद्धतीने मायक्रोन्यूट्रिएंटचा डिफिशियन्सी भरून काढले, त्याला फायटिंग करायला सपोर्ट करणे, अँटी स्ट्रेस म्हणून काम करतो मायक्रोन्यूट्रिएंट. तर असे त्याचे वेगवेगळे प्रत्येकाचे रोल असतात. तर मेजर आता ह्या गोष्टी तर लक्षात आल्या, मग हे टाकायचं कसं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला मेजर युरिया आणि पोटॅश, म्हणजे ज्या वेळेला आता आपण लावण करतो तर लावणी करताना आपला डोस टाकायची गरज नाहीये, आणि टाकला तर मग तुमच्या इथं पाणी वगैरे जास्त राहत असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे. सिंगल सुपर फॉस्फेटचा ॲडिशनल बेनिफिट काय आहे आपल्याला, त्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस तर मिळणारच आहे, पण त्याच्यासोबत ॲडिशनल तुम्हाला सल्फर, कॅल्शियम नायट्रेट मिळतं. त्यामुळं
सिंगल सुपर फॉस्फेट हे कधीही चांगला डोस, पण तुम्हाला चांगल्या कंपनीचं आणि जर का पाणी राहत असेल तर टाकायचं आहे. कारण का सिंगल सुपरमुळं रान तुमचं हडकून येणं पटकन चांगलं, रानाला घात येणं हे काम खूप चांगलं होतं. तर मग बेसलला टाकायचं तर आपण सिंगल सुपर फॉस्फेट टाकू शकतो. त्यानंतर लावण केलो आपण तर मध्ये स्प्लिटमध्ये लागल तसं द्यायचं. मग सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला फुटवे चांगले पाहिजेत. तर सुरुवातीच्या काळामध्ये मग आपल्याला काय वापरायचं की युरिया 24-24-0 किंवा 12-32-16 ही खतं वापरायची आहेत. आता ह्या खतामध्ये पण कसं असतात की MOP सारखे हे क्लोराईड प्युअर क्लोराईड फॉर्म्युलेशनमध्ये खतं असतात आणि काही खतं हे सल्फेट फॉर्म्युलेशनमध्ये असतात. तर MOP हे स्लो रिलीज म्हणजे पाण्याच्या संपर्कात येणार आणि मग ते अभिक्रिया होणार त्याची आणि हळूहळू आपल्या पिकाला लागणार, ही MOPची प्रक्रिया झाली. पण तेच 12-32-16 असू दे, 24-24-0 असू दे, ह्याचं फॉर्म्युलेशन एक वेगळ्या पद्धतीने केलेलं असतं. त्यामुळे ते क्विकमध्ये लागतात. म्हणजे आज तुम्ही टाकलाय तर उद्या परवा 4 दिवसात लागू होणार, 8 दिवसात लागू होणार आणि ते झाडाला लगेच हे करणार. मग त्यामध्ये तुमचं 24-24-0 आहे, 12-32-16 आहे, त्यानं 14-35-14 येतं, 24-24-08 येतं, 28-28-0 येतं. बऱ्याच कंपन्यांचं पॅरलल जे ग्रेड आहेत 19-19 येतं, 19-19 येतं, 16-16-16 येतं. ह्या बऱ्याच कंपन्यांचे जे काही वेगवेगळे ग्रेड आहेत ते येतं. मराठवाडा विदर्भमध्ये तुला 20-20-0-13 हा एक ग्रेड खूप चांगला आलेला आहे. ह्यामध्ये पण नायट्रोजन फॉस्फरस प्लस सल्फर असतं 13%. तर ह्या ग्रेडचा आपण इथं वापर करू शकतो जे बऱ्यापैकी लगे लागून राहतात. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला ही खतं वापरायची आहेत जोपर्यंत आपल्याला चांगले फुटवे व्हायला पाहिजेत. जसं की तुम्हाला मी कॅल्क्युलेशन वारंवार सांगतो की 5-6 हजार रोपं आपण 6,000 एकरी रोपं लावतो. त्याला 8 संग 48,000 म्हणजे 8 फुटवे तयार झाले. 6,000 रोपं असली तर 8 संग 48,000 ऊस आपल्या शेतामध्ये होतात. त्यातले 40,000 ऊस आपल्याला शेवट पण हाताला लागले आणि 2.5 किलो झाले की 100 टनाला जातो आपण. तर हे 40,000 ऊस पोसायला आणि एक समान त्यांना कंटिन्यू जेवण मिळत जायला पाहिजे. रोज तुम्हाला एखाद्या पैलवानला रोज टाइम जेवण असतं. सकाळी जेवतो तो, अंडी खातो, मटण खातो, प्रोटीनयुक्त खातो, कंटिन्यू चालू असतं तर ते पैलवान होतो. पण एखादा माणूस जॉब करतो, इकडं तिकडं धावपळ असते त्याची, सकाळी खातो, वेळेत टायमिंग नसतं, सकाळी खाला तर संध्याकाळी खातो, हे पैलवान होऊ शकत नाही. तर तसाच आपल्या इकडं भाग आहे की बाबा तुम्हाला टाईमशीर सगळं जेवण मिळायला पाहिजे. मग आपल्याला हे गणित पाहिजे. मी आता तुम्हाला म्हटलो की हे लगेच रिलीज होणारी खतं आहेत. त्याच्या अपोज सिंगल सुपर फॉस्फेट आहे तुमचं, DAP आहे, 10-26-26 आहे, MOP आहे, हे स्लो रिलीजिंगवाले आहेत. ह्याचं बॉन्डिंग वेगळं आहे. तर हे जसं तुमचं दिवस जातील तसं हळूहळू लागत राहतील, पण लॉंग टर्म लागत राहतील. पण ह्यामध्ये मेजर रोल आहे किंवा मग तुम्ही म्हणशीला की आम्ही भरणीला एकदा टाकतो मग झालं काम आमचं. तर भरणीला टाकलाय तुम्ही एकाच ठिकाणी, काय खतं टाकलाय आणि त्याचं रिलीजिंग व्हायलंय का नाही आणि वाढ व्हायला का नाही ह्याच्याकडे तुमचं पाहिजे. मग ह्यामध्ये तुम्ही नायट्रोजनसाठी युरिया वापरलाय तर युरिया लगेच लागू होणार, बाकीचं राहिलं लीच आउट होऊन होणार. मग त्या झाडाची कपॅसिटी आहे काय तेवढी घ्यायची. कारण का ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक झाडाला इकोसिस्टीम आहे. मी तुम्हाला मुठभर साखर दिवसभरात 5 वेळा खावा म्हटलं तुम्ही खाणार आहे काय? नाही खाऊ शकत आपण. तसंच झाडाला तुम्ही एकदम 10 पोती युरिया दिला नाही होणार. त्याला रोज आपण 1 चमचा 2 चमचे साखर खाऊ शकतो, रोज 1 गुळाचा खडा खाऊ शकतो. तसं त्याच्या प्रमाणात पण आपण फ्रेश होतो. साखर खाल्लो, शुगर शरीरामध्ये आली, एनर्जी आली आपल्याला, पण आपण फ्रेश होऊन कामाला लागतो. तसं त्या झाडाला त्याच्या अवेलेबिलिटी प्रमाणे आपल्याला द्यायचं आहे. पण मेजर रोल कुठं येतो आपल्याला, मेजर प्रॉब्लेम काय येतो की भरणीनंतर ऊस आपला होतो आणि ऊसामध्ये टाकायला अवघड होतं. खत टाकायला, डोस टाकायला आपल्याकडे एक माणूस एका वेळेला 200 रुपये घेतो एका, म्हणजे तुमचं काय 2-3 पोती असतं तर हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे. त्यामुळं मेजर आपल्याला इथं प्रॉब्लेम्स वाढवतात. मग ह्यासाठीच मी म्हणतो शेतकरी मित्रांनो की ड्रीप इरिगेशन हे द बेस्ट आहे. आपल्याला जेवढं ड्रीपवर कन्व्हर्जन करू आपण तेवढा आपला फायदा होणार आहे. पण जिथं नाही तिथं हा पर्याय नाही आहे, आपल्याला ह्या पद्धतीमध्ये जावंच लागेल, आपल्याला इलाज नाही आहे. तर बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रॅक्टिस करत असताना आम्ही असं करतो की सुरुवातीला बेसलला काय देत नाही आपण, पण बेसलला आळवणीचा वापर करू शकतो. सल्फेट फॉर्म्युलेशनमध्ये वॉटर सोल्युबल जे असतात तर त्याचा वापर करतो आपण. त्यामध्ये युरिया असू दे, 12-61-0 असू दे, 00-50 असू दे, हे क्विक रिलीज करतात आणि आपल्याला त्यावेळेला पटकन फुटवे पाहिजे तर त्यावेळेला त्याचा वापर करायचा. मधल्या काळामध्ये म्हणजे भरणीच्या अगोदर म्हणजे तुमचे 30 दिवस म्हणजे लावणीचा 15 दिवसला सल्फेट फॉर्म्युलेशन झाले, आळवणी झाले आपलं 30 ते तुमचा 90 दिवसापर्यंत जे काही भरणीचे डोस भरणीपर्यंत वाढवायचे ऊस, तर त्या काळामध्ये युरिया 24-24-0 किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 किंवा 20-20-0-13 किंवा 28-28-0 ही खतं आपण वापरू शकतो. थोडाफार प्रमाणामध्ये पोटॅशसाठी 00-50 वापरलेलं तर कधीही चांगलं, कारण का हे सगळे क्विक रिलीज होणारी खतं आहेत. तर ह्याचा वापर करायचा जेणेकरून सुरुवातीपासून जी कांडी आपली तयार व्हायला ती मजबूत तयार होईल, त्याचा गणगा चांगला होईल तयार, फुटवा चांगले होतील. एकदा फुटवा झाला तर फॉस्फरसचा रोल खूप कमी येतो आपल्याला. इथनं पुढं आपल्याला काय लागतं की मेजर लागतं आपल्याला नायट्रोजन आणि पोटॅश, हे 2 ग्रेड खूप महत्त्वाचे आहेत कंटिन्यू वाढीसाठी. पण फॉस्फरस लागत नाही अशातला भाग होत नाही, कारण का फुटवे पानं निघत असतात आपल्याला, पाण्यात फुटवे निघत असतात, त्यामुळे लागतो पण रोल छोटा आहे तुमचा त्याचा.
आणि बॅलन्स करायला तो लागणारच आहे. तर ह्याचं डिवायडेशन करायचं म्हणजे जे 700 400 400 जे युनिव्हर्सिटी रिकमेंडेशन डोस आहेत NPKचे, पण त्यातला P सुरुवातीच्या काळात जास्त लागतो आणि N आणि K नंतरच्या काळामध्ये जास्त लागतात. तर त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. तर N आणि K वर नंतर आपल्याला फोकस करायचा आहे. मग त्यासाठी ज्यावेळेला थंडी असते त्यावेळेला अमोनियम सल्फेट वापरायचं आहे N साठी आपल्याला, आणि ज्यावेळेला नॉर्मल असते त्यावेळेला युरिया वापरायचा आहे. आणि रेग्युलरमध्ये आपल्याला पोटॅश कंटिन्यू ठेवायचं आहे. मग आता पोटॅशमध्ये क्लोराईड फॉर्म्युलेशनमध्ये पोटॅश येतं आणि 0050 ते सल्फेट फॉर्म्युलेशनमध्ये येतं. तर ह्याचा एक सेपरेट अभ्यास करून आपल्या शरीरामध्ये काय सूट होतं. आता तुमचं क्षारपड असेल तर तिथे क्लोराईडयुक्त खतं चालणार नाहीत, माळरान असेल तर क्लोराईडयुक्त खतं चालतात चांगली. तर ह्याचा अभ्यास करून आपल्याला करायचा आहे. आता मेन मुद्दा येतो की बाबा भरणीला काय टाकायचं आणि भरणीनंतर कसं त्याचं पावसाळी डोसपर्यंत कसं त्याचं स्प्लिट ॲप्लिकेशन असलं पाहिजे. तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात द बेस्ट आहे. तुम्हाला कंटिन्यू टाकायचं अवघड होत असेल, प्रॉब्लेम होत असेल, तर तुम्ही भट्टी लावून टाकणं कधीही चांगलं. मग भट्टी लावायचं म्हणजे काय प्रोसिजर करायची आहे. तर भट्टी लावून का टाकायचं आहे तुम्हाला सांगतो. की भट्टी लावून जेवढं खत मातीआड होईल तेवढं लीच आउट होणार नाही, त्याचं ते महत्त्वाचं आहे की खत आपलं मातीआड होणं गरजेचं आहे. तर मातीआड होण्यासाठी भरणीच्या वेळेला आपल्याला एक संधी चांगली आहे की भरणीच्या काळात आपण जे टाकतो त्याच्यावर माती पडते, मातीआड आपलं जातं आणि मुळाच्या सान्निध्यात येतं. तर ती प्रोसिजर चांगली आहे आपल्याला. पण समजा तुम्ही त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट पण घातलाय कॉम्बिनेशनमध्ये, सल्फर पण घातलाय, म्हणजे दही दूध ताक सगळं एकत्र केलं आहे, तर कुठं ना कुठं जाऊन त्याचं दही होणार आहे. मग हे एकमेकांचं पटत नाही, म्हणूनच ही वेगवेगळी ग्रेड तयार केलेले आहेत ना. NPK वेगळं, सल्फर वेगळं, कॅल्शियम वेगळं, मॅग्नेशियम सल्फेट वेगळं, मायक्रोन्यूट्रिएंट वेगळं. हे वेगवेगळे ग्रुप का केले आहेत की बाबा लागणारं प्रायमरी सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएंट हे वेगवेगळे ग्रुप का केल्यात की ह्यांचं कुणावर पटत नाही. आणि आपण सगळं भरणीच्या डोसमध्ये मी एक लोकांचं बघतोय की सगळं जेवढं काय नॉलेज आहे तेवढं सगळं लिहून देतात. 30,000 40,000 35,000चा भरणीचा डोस, मोठा डोस, गच्च डोस, काय म्हणतात ते सगळं. तर हे तुम्ही एकाच वेळेला टाकताय, मग त्याचं दही दूध सगळं एकत्र दही होऊन सगळं काला होऊन ते झाड वडून घेणार नाही. काय जेवढं घेईल तेवढं घेईल, त्याला पचन होणार नाही, अपचन होईल. हा ठीक आहे, तुम्हाला सगळं मिळाल्यामुळे एकदम पण खाईल, परत स्ट्रेसमध्ये जाईल, ह्या गोष्टीचा मेजर इफेक्ट होतो. तर ह्यासाठी शेतकरी मित्रांनो टाकत असताना भट्टी लावून एक ऑप्शन चांगला आहे आपल्याला. तर भट्टी लावण्यासाठी आपण काय करू शकतो. तुमच्याकडे शेणखत गांडूळ खत जे काय अवेलेबल आहे, पाला पाचोळा चगाळा, तर ह्याच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला खतं मिक्स करायचे आहेत. मग त्यामध्ये जे काही तुमचा डोस टाकायचा आहे तुम्हाला तुमच्या ऊसाच्या रिक्वायरमेंट प्रमाणे शेड्यूल प्रमाणे, शक्यतो NPKचा मेजर रोल जास्त लागतो आपल्याला. तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो टाकत असताना पहिला लेअर तुम्ही पहिला गांडूळ खताचा किंवा शेणखताचा टाकून घ्या. त्यावर एक लेअर तुम्ही जो काही डोस टाकणार आहे तो टाका. शक्यतो नायट्रोजन आणि पोटॅश म्हणजे पुढे वाढीच्या काळात तोच लागतो, आणि थोडं फॉस्फरस, तर तो डोस टाकून घ्या. त्यानंतर परत तुम्ही गांडूळ खताचा लेअर टाका, परत त्याच्यावर तुम्ही एक खताचा डोस टाका, परत त्याच्यावर टाका केमिकल खत टाका, परत गांडूळ खत शेणखत टाका, परत केमिकल टाका. असे तुमचे 2-4 लेअर काय होणार ते लेअर घ्या, सगळं मिक्स करा, कालवा, ते पूर्ण झाकून ठेवा, दडपा, जेणेकरून त्याचे बॉन्ड सगळे एकमेकात सगळे मिक्स होऊन जातील. आणि तो डोस तुम्ही मातीआड करा. आता ह्याचा फायदा काय होणार आहे शेतकरी मित्रांनो, की ज्या वेळेला आपण पाण्यानं पाणी देणार आहे, हळूहळू जे काही पाणी देऊ आपण, तर पाण्याच्या संपर्कात त्याची अभिक्रिया हळूहळू होत जाईल, मातीआड होणार आहे. त्यानंतर त्यात बरीच आपण सांगतो की थोडा पाला काढून घेतला पाहिजे. तर हा पाला वगैरे काढलेला परत त्याच्यावर होईल. ह्या ऑर्गॅनिक कार्बन जे काही तुमचा हळूहळू त्याच्यावर जाईल, ते हळूहळू अभिक्रिया होत ते रिलीज करत राहील, थोडं कंटिन्यू रिलीज करत राहील, आणि ते तुमचं मुळं घेतील. त्याचबरोबर मी कायम सांगतो की फार्मराईज सारखे हार्मोन्स वापरत जावा, जे बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून केलेलं आहे की रूट झोन, बाबा तुमचे रूट त्या केमिकलच्या बॉन्डिंगपर्यंत गेले पाहिजेत, ते रूट झोन टिकले पाहिजेत आणि त्याला पचले पाहिजे. म्हणजे ऊस मजबूत आहे, ते खायला कडक, दात चांगले पाहिजेत. तर तुमचं स्ट्रॉंग दातसाठी जे काम करतं तसं स्ट्रॉंग मुळासाठी फार्मराईज खूप चांगलं काम करतं ह्याच्यामध्ये. मग त्यामध्ये ते सुद्धा मिक्स करून घातलं आपण तर चांगलं काम होऊ जातं. आणि महत्त्वाचं काय आहे की तुम्ही भविष्यात बॅक्टेरियाचं ॲप्लिकेशन केलं आहे, पाण्याद्वारे केलेलं आहे, त्या मुद्द्याकडे येणार आहे मी. तर त्याला सुद्धा हा केमिकल रिॲक्शन तुमचा काय इफेक्ट करणार नाही. तर त्यासाठी भट्टी लावून खतं टाकणं गरजेचं आहे. आता ह्या भट्टी लावत असताना मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही त्यामध्ये मिक्स करू नका, सेपरेट मायक्रोन्यूट्रिएंटची भट्टी लावा, ती परत टाका सेपरेट. पण मी वारंवार सांगतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला की मायक्रो हे नावाचाच शब्द आहे, त्याचा रोल खूप मायक्रो आहे, तुम्ही जास्त वापरण्याच्या फंद्यात पडू नका. तर ती गोष्ट आली. हे एक पद्धत आपण वापरू शकतो. पॅरेलल बरीच लोक पाण्याबरोबर बारीक खतं सोडत राहतात, असं उलटं डबा करून, त्याचाही बघितलं येतात. पण त्याचे रिझल्ट मला वाव मुवमेंट किंवा खूप छान रिझल्ट आले असं मला कधी दिसलं नाही आहे. किंवा बरीच लोक बॅरल करून चावी करून सोडतात, त्यासुद्धा करू शकतो आपण. त्यामध्ये बॅक्टेरियाचा वापर केलाय तुम्ही किंवा इतर गोष्टीचा वापर केला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील. पण शेवटी ही प्रोसिजर थोडी अवघडच आहे.
कारण का पाणी किती लेवलला कुठल्या वेळेपर्यंत जाणार आहे हे सगळं अवघड होतं. पण टाकणं हे सफिशियंट आहे. म्हणजे जेवढं टाकू आपण, म्हणजे पहिला तुम्ही 3 महिने जरी भरणीच्या डोसमध्ये भट्टी लावून टाकला तर राहिलेले 2-3 महिने तुम्ही ऍप्लिकेशन जसं करता येईल, काय करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. हळूहळू जेवढं ऍप्लिकेशन करता येईल तेवढे त्याचे रिझल्ट खूप चांगले येणार आहेत तुम्हाला. बाकी बॅक्टेरिया असू दे तुमचा, किंवा थोडं सल्फेट ग्रेड किंवा ऑक्साईड ग्रेड तुम्ही जर का सोडणार असला तर मग तुम्ही पाण्याद्वारे सोडा. पण त्याचंही प्रमाण कुठं ना कुठं मिसमॅच होतं. कारण का आपण 5 किलो सल्फेट ग्रेड वापरलोय आणि ते 200 लिटरमध्ये डायल्यूट केलोय आणि परत ते लाखो लिटरमधनं चाललेलं आहे. तर त्याचं म्हणजे तुम्ही 1 चमचा साखर 200 लिटरच्या बॅरलमध्ये मिक्स केला आणि पाणी गोड झाले काय बघा म्हटला तर ते पाणी गोड लागणारच नाही आपल्याला, कारण का डायल्युशन जास्त झालेलं आहे. तर तो प्रॉब्लेम मेजर होतो शेतकरी मित्रांनो. त्यामुळं त्याच्या मुळाच्या सान्निध्यात तिथं अवेलेबल स्वरूपात आपल्याला हे पाहिजे. तेच आपण चमचा साखर करून पाणी पिलो तर गोड लागणार आहे आपल्याला, कारण का पाणी प्यायची कपॅसिटी आपली ग्लासभर आहे आणि चमचा डायरेक्ट आपण साखर तोंडात घातलोय. तर हा डिफरन्स आहे शेतकरी मित्रांनो, समजलं पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीने केलो तर नक्कीच आपल्याला उत्पादनात कुठेही फरक पडणार, कमी पडणार नाही, अतिशय चांगलं उत्पादन येऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करा. महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला सांगा, कारण का तुम्ही कमेंट केला, चांगलं कमेंट केला, काय प्रॉब्लेम सांगितला तर मी माझ्यामध्ये सुधारणा करणं, अजून काही तुम्हाला सांगता येईल ह्याचा प्रयत्न करेन. किंवा चांगलं वाटत असेल तर मला प्रेरणा मिळेल की अजून चांगले व्हिडिओ करायला. तर तुम्ही ह्या गोष्टी कमेंट करून सांगत जावा आणि तुमच्या मित्राच्यापर्यंत पोहोचवत जावा, जेणेकरून मला अजून काम करायला प्रेरणा मिळेल आणि आपण असं चांगलं काम करूया, अजून सोल्युशन काढूया. हे नव्हे ते अजून काही तुमच्याकडे सोल्युशन आहेत सांगा, त्याच्यावर आपण काम करूया आणि तसे सोल्युशन लोकांच्यापर्यंत पोहोचूया. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं असू द्या, आपण असं चांगलं काम करूया.